नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर तुम्ही माझ्या हातात पाहत असाल हे वांग आहे आणि या वांग्याला सध्या महाराष्ट्रामध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये हे वांग या ठिकाणी आलेलं आहे आणि याला एकमेव कारण असं की आपले शेतकरी पुत्र रविराज साबळे व त्यानंतर कराळे मास्तर यांच्यामध्ये जो सोशल मीडियावर जो शाब्दिक चकमक या ठिकाणी दिसून येत आहे आणि कुठेतरी या वांग्याच्या माध्यमातून एकमेकांना हिणवण्याचं काम हे कराळे मास्तर किंवा आपले रविराज साबळे या ठिकाणी करत आहे। तर मी या दोन्ही रविराज साबळे व कराळे मास्तर यांना सांगू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहात आणि तुम्हाला सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात, अनेक तुमचे फॉलोअर्स त्या ठिकाणी आहेत। कुठेतरी या तुमच्या शाब्दिक चकमकीमुळे लोकांमध्ये एक संभ्रम आणि त्याचा एक वाईट परिणाम होताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर मी या दोघांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही राजकीय पुढारी कमी प्रमाणात पण एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या मदतीला त्या ठिकाणी धावून येतात। मग कराळे मास्तर असो की रविराज साबळे हे एक उत्कृष्ट शेतकरी आहे व शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात की शेती कशी करायची, शेतीमध्ये कोणते पिकं त्या ठिकाणी घ्यायचे। त्यानंतर आपले कराळे मास्तर हे एक मास्तर असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक सामाजिक कार्य त्या ठिकाणी तरुण मुलांना त्यांनी घेतलेले आहे, अनेक चांगले कार्य त्यांच्या हातातून या ठिकाणी झालेलं आहे। तर कुठेतरी सोशल मीडियावर या दोघांची चकमक चालू असताना कुठेतरी एक खंत या ठिकाणी वाटते की एक चांगले व्यक्तिमत्व असणारे ज्यांना लोक मानतात आणि तेच लोक जर आज सोशल मीडियावर शाब्दिक चकमक या ठिकाणी करत असेल तर कुठेतरी खंत वाटते। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग यांना विनंती करतो की तुम्ही आपसातली वैर सोशल मीडियावर न टाकता तुम्ही दोघेही एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहात आणि याची जाण तुम्ही ठेवावी एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। कारण तुमच्या शाब्दिक चकमकीमुळे लोकांवर, तरुण मुलावर कुठेतरी वाईट परिणाम होताना या ठिकाणी दिसेल। कारण आताच तुम्ही एक वैयक्तिक मास्तर हा शब्द कराळे मास्तरला त्या ठिकाणी वापरला असता तर अनेक मास्तरांनी त्या ठिकाणी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतले, अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर येत आहे की तू मास्तराला नाव या ठिकाणी ठेवू नको। त्यानंतर बरेच शेतकरी तुमची बाजू घेताना या ठिकाणी दिसत आहे की या मास्तराला वांग काय कळतं। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला दोघांना या ठिकाणी मानणारा वर्ग आहे आणि तुमच्या या शाब्दिक चकमकीमुळे कुठेतरी शेतकरी बांधवांमध्ये व मास्तरांमध्ये वाद लागण्याची शक्यता किंवा एकमेकांविषयी संभ्रम किंवा एक द्वेष निर्माण होण्याची संभावना या ठिकाणी दिसून येत आहे। तर कुठेतरी आपण दोघांनी या ठिकाणी आपली शाब्दिक चकमक थांबवावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।